नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षण आणि त्यावरून वाद निर्माण झालेलं जे काही OBC आणि मराठा या नेत्यांमध्ये जो काही वाद आणि जरांगे पाटलांचं जे राज्यव्यापी दौरे, जरांगे पाटलांच्या सभा आणि जरांगे पाटलांचे वादग्रस्त विधानं किंवा जरांगे पाटलांचे वैयक्तिक नेत्यांवर, OBC नेत्यांवर वैयक्तिक टीका-टिप्पणी, राजकीय टीका-टिप्पणी किंवा कुठल्या तरी पक्षाला टार्गेट करण्यासाठी ज्या जरांगे पाटलांच्या राजकीय टीका-टिप्पणी आहे, या सुद्धा राज्यातील जनता माध्यमांमध्ये, सोशल मीडियामध्ये बघत असते. जरांगे पाटलांचं वाढतं महत्त्व आणि जरांगे पाटलांचं राज्यामध्ये वाढती ताकद, त्यांना वाढता पाठिंबा पाहता जरांगे पाटील कधीकधी उत्साहात, अतिउत्साहात ज्या गोष्टी त्यांनी बोलायला पाहिजे त्या ते बोलत नाही आणि ज्या गोष्टी ते बोलायला नाही पाहिजे त्या गोष्टीच त्यांच्याकडून बोलल्या जातात. त्यामुळं जरांगे पाटलाचा हे जे आंदोलन आहे, त्यांनी इतकं मोठं आंदोलन उभं केलं, इतकी मोठी शक्ती त्यांच्या पाठीमागं आज उभी आहेत, जी समाज म्हणून ते हे कुठंतरी भरकटल्यासारखं वाटतंय का, यावर सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. जरांगे पाटलांना राजकीय लोक, मग त्याच्यामध्ये जरांगे पाटील फसले जातात का, अडकले जातात का, या गोष्टीचा सुद्धा विचार जरांगे पाटलांनी केला पाहिजे. तुमचा हेतू राजकीय नसावा. जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही समाजासाठी किंवा अन्य कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही आंदोलन करतात, उपोषण करतात, तर तुम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नसायला पाहिजे. जे राज्यात कुठला पक्ष सत्तेवर आहे, कुठला विरोधात आहे, कोण कोणत्या पक्षात काय करणार आहे, कोण पक्षात कोण उडी घेणार आहे, या संबंधी चर्चा जरांगे पाटलांच्या भाषणामधून ज्या येतात त्या अतिशय चुकीच्या आहे. त्यांनी केवळ आणि केवळ जे काही त्यांनी ध्येय आणि ज्या गोष्टीसाठी त्यांनी हा इतका मोठा लढा उभा केला आहे, त्या गोष्टीच्याच बाबतीत अभ्यास करून मग तुम्हाला जरी ज्ञान कमी असेल तरी पण रोज येणाऱ्या अपडेटमधून तुम्ही ज्ञान घ्या. तुमच्याकडे असलेले अनेक लोक तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडून रोज तुम्ही सल्ले घ्या आणि फक्त आरक्षणावरच बोला. या गोष्टीसुद्धा काही तत्व जे काही आंदोलनकारी असतात त्यांनी पाळल्या पाहिजे. राजकारणी तुम्हाला अनेक गोष्टीमध्ये फसवण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही त्या गोष्टीमध्ये न फसता राजकीय टीका-टिप्पणी किंवा वैयक्तिक खालच्या तरावर घाणेरड्या शब्दात, एकेरी शब्दात ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजे. आणि मग उबाटा सेनेच्या महिला नेत्या, उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी सुद्धा जरांगे पाटलांच्या या आंदोलनावर आणि त्यांच्या बदलत्या भूमिकांवर किंवा जे काही त्यांनी राजकीय टीका-टिप्पण्या केल्या आहे किंवा वैयक्तिक जे OBC नेते छगनराव भुजबळांवर त्यांनी ज्या शब्दामध्ये एकेरी भाषेत ज्या टिप्पण्या केल्या आहेत, त्याच्यावर सुद्धा सुषमा अंधारेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत की जर तुम्ही स्वतःला मागासलेले समजतात तर तुम्ही जरांगेंच्या पुढं पाटील आडनाव लावतात
किंवा आम्ही स्वतः पाटील आहे असं दाखवतात आणि तुम्ही असं सांगतात की आम्ही गरीब आहेत, आम्ही हा लढा आर्थिकदृष्ट्या गरीब आहे, आणि मग तुमच्या सभेला तुम्ही मोसंबीच्या बागा, संत्र्यांच्या बागा, मग त्या 100 एकराच्या 150 एकराच्या तोडून तुम्ही या मोठमोठ्या सभा कशा घेऊ शकतात? तुमच्या स्वागतासाठी 100 आणि 150 JCP, त्यामध्ये इतके फुलं, याची उधळण, हे गरिबीचे लक्षण नाही आहे. एकीकडे म्हणायचं आमच्या लेकरांना नोकऱ्या नाही आणि दुसरीकडे म्हणायचं की भुजबळ मराठ्यांच्या हाताखाली नोकरी केलीत. म्हणजे ज्या गोष्टी जरांगे पाटील बोलतात त्याच्यामध्ये विरोधाभास दिसतो. आणि सुषमा अंधाऱ्यांनी सांगितलं का सुरुवातीच्या काळामध्ये जरांगे पाटील जे आंदोलन त्यांनी उभं केलं, सुरुवातीला असं वाटत होतं का जरांगे पाटील हे आंदोलन समाजासाठी करतात आणि त्यांचं आंदोलन योग्य दिशेने चालू आहे असंच वाटत होतं. पण आता कुठंतरी जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे किंवा त्या आंदोलनाचं ध्येय आहे, फोकस आहे, तो हललेला दिसतोय सुषमा अंधाऱ्यांचं मत आहे. तेव्हा वारंवार बदलत्या भूमिका, वारंवार तुम्ही कुणावर तरी एकेरी टिपणा करणार, एकेरी बोलणार, कमरेखालचे वार करणार, नको त्या गोष्टी बोलणार, तुम्ही धमक्या देणार किंवा राज्याला वेठीस धरणार, कुणाचे तरी जे आदेश, ह्या सगळ्या गोष्टी बोलणार. तुम्हाला कायदेशीर काही गोष्टी बोलायच्या नाही, फक्त लोकांचा उत्साह आहे, लोकांचा पाठिंबा आहे, लोक आपल्या बरोबर आहे, या उत्साहाच्या नादामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट, घटना, संविधान, नियम, कायदे जर पायदळी तुडवत असाल तर त्या आंदोलनाचं ध्येय, धोरण आणि त्याची धार नेहमी कमी होत असते. हेच सगळं सुषमाताईंना, जरांगे पाटलांना सांगायचं होतं. जरांगे पाटलांनी राजकीय विधानं करून एखाद्या वेळेस लोकांच्या टाळ्या वगैरे मिळवल्या असतील, पण त्यामधून तुमचा जो काही आंदोलनाचा हेतू आहे तो भरकटला जातोय. तुम्ही इतकं मोठं आंदोलन उभं केलंय, या गोष्टीची धार कमी होते. त्यामुळं या गोष्टी आंदोलनामधून जेव्हा तुम्ही बोलाल त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीचं महत्त्व आज समजणार नाही, पण जेव्हा या गोष्टीचं महत्त्व तुम्हाला समजेल त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल. किंवा आंदोलनामध्ये कुठल्या राजकीय पक्षाचा जर वास येत असेल किंवा राजकीय पक्षाकडून जर तुमचं जर स्क्रिप्ट लिहून येत असेल तर या आंदोलनाची किंमत 0 होऊ शकते. त्यामुळं आपण असे आंदोलनं खूप पाहिलेले. राजस्थानमध्ये आपण गुर्जर लोकांचं आंदोलन पाहिलं, हरियाणामध्ये जाट लोकांचं पाहिलं, गुजरातमध्ये पटेल लोकांचं पाहिलं. एका वेळेस 10-10, 20-20 लाख लोक जमायचे. हे सगळे आंदोलनं, सगळे मोर्चे 2-2, 4-4 महिने, वर्ष चालले. या जातींना कुठल्याही प्रकारचं आरक्षण आजपर्यंत मिळालं नाही. यांचे सगळे आरक्षणाचे जे काही प्रस्ताव असतील ते सगळे सुप्रीम कोर्टाने रद्दबातल केलं. सुप्रीम कोर्टामध्ये आजही ते धुळकात पडू नये. त्यामुळं मी हे आंदोलन करतोय आणि मी हे मिळवणारच, मी हे घेणारच, ही जी काही तुमची आडमुठी भूमिका आहे याच्यामुळं सुद्धा आंदोलनाचं नुकसान होऊ शकतं. पण ठीक आहे, तुमचं आंदोलन तुम्ही तुमच्या कशा दिशेने न्यायचं हा तुमचा प्रश्न आहे.
पण सुषमा अंधारे काही जे प्रश्न उपस्थित केले ते पण अतिशय महत्त्वाचे. पण सुषमा अंधारे आज हे प्रश्न उपस्थित का केले, याच्या पाठीमागच 2-3 महिन्यापासून हे जे आंदोलन चालू आहे. सुषमा अंधारेंनी या पाठीमागील विधानं कधी ऐकले नव्हतेत का? जर भुजबळांवर टीका केली म्हणून सुषमा अंधारेंना कनवाळा आला, मग यापूर्वी जरांगे पाटलांनी अनेक नेत्यांवर टीका केली. मग गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पण एकेरी भाषेत टीका केली. त्यावेळेस सुषमा अंधारे आल्या नाही किंवा सुषमा अंधारेंना तेव्हा जरांगे पाटलांना काही सल्ला देऊशी वाटला नाही. याचं काय कारण आहे? आता पाठीमागे जेव्हा जरांगे पाटलांचं उपोषण सुरू होतं, लाठीचार्ज झाला, नंतर जेव्हा पर्यटनाला सुरुवात झाली, अनेक विविध नेते विरोधी पक्षातले जरांगे पाटलांना भेटायला, कानमंत्र द्यायला जेव्हा जालन्यामध्ये जायचे, तेव्हा उद्धव ठाकरेंनी सुद्धा आपला नंबर या यादीमध्ये घालून जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी जेव्हा ते आंदोलनस्थळी पोहोचले, कानमंत्र दिला आणि तेव्हा तिथं त्यांनी माईप घेऊन सांगितलं होतं की हे जे आंदोलन राज्य शासनाने चिरडण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्याची तुलना अक्षरशः उद्धव ठाकरेंनी जालियनवाला बाग हत्याकांड, म्हणजे त्या इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांनी जालियनवाला बाग हे जे हत्याकांड झाले, त्याच्यामध्ये जवळजवळ 4-5 हजार लोक तेव्हा शहीद झाले होते. त्या हत्याकांडासारखं हे लाठीचार्ज आहे, अशा प्रकारची भाषा उद्धव ठाकरेंनी तेव्हा त्या जालन्यातल्या त्यांच्या जरांगे पाटलांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीमध्ये बोलली होती. त्यामुळं या आंदोलनाला नको ते वळण प्राप्त झालं. जरांगे पाटलांच्या कानामध्ये कोण कोण काय काय मंत्र टाकून गेले, मग त्यामध्ये शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा अन्य चुडभय नेते असतील, अनेक लोकांनी जरांगे पाटलांना अनेक मंत्र दिले. त्यामुळे या जरांगे पाटलांच्या आंदोलनाची धार वाढत गेली. जरांगे पाटील आता ऐकायला तयार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. राज्य सरकारला जरांगे पाटला पुढे झुकावं लागलं अशी परिस्थिती तयार झाली. आणि मग यामध्ये जेव्हा जरांगे पाटलांचं स्टेटमेंट रोज उठून बदलायला लागलं, भूमिका बदलायला लागल्या, तेव्हा राजकीय नेत्यांच्या पायाखालची वाळू सुद्धा सरकायला लागली. आता कुठला नेता जरांगे पाटलाला विरोध करू शकत नाही? प्रत्येकाला मराठा समाजाची मतं पाहिजे. आणि कुठलाही नेता ओबीसीला सुद्धा विरोध करू शकत नाही. मग तो मराठा नेता के असेल, त्याला सुद्धा ओबीसीची मताची गरज आहे. त्यामुळं हा जो ओबीसी आणि मराठा हा जो वाद होणं हे सुद्धा अतिशय चुकीचं आहे. हे आता उबाटा गटाच्या लोकांना पण लक्षात आलं की आपण जरांगे पाटलांना पाठिंबा दिला, त्यांच्या आंदोलनाची स्तुती केली, त्यांच्या कानामध्ये अनेक मंत्र दिले, पण आता ओबीसी आणि मराठा असा वाद निर्माण झालाय. छगन भुजबळांवर रोज हमले सुरू झालेत. छगन भुजबळांवर रोज जरांगे पाटील टीका करतात. आता जरांगे पाटलांचा फोकस एकमेव फक्त भुजबळ आहे. आणि ही गोष्ट सुद्धा लोकांच्या आता लक्षात आली. त्यामुळं उद्धव ठाकरेंना किंवा उद्धव ठाकरेंच्या लोकांना असं वाटलं, जर छगन भुजबळांना रोज जरांगे पाटील टार्गेट करतायत, हे ओबीसींच्या लक्षात येईल. आणि ज्या दिवशी लक्षात येईल की हे आंदोलन कुणी पेटवलं, मग यामध्ये प्रामुख्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं जेव्हा नाव येतं, त्यामुळं ओबीसी कदाचित आपल्याला मतदानातून हे उत्तर देऊ शकतं. मग तुम्हाला आज जे काही सुषमाताई अंधारेंनी भुजबळांची बाजू घेऊन जे काही कनोळा व्यक्त केलाय, तो याचंच द्योतक आहे की यांना भुजबळांची पण सहानुभूती पाहिजे.
म्हणजे ओबीसींच्या बाजूने बोलायचं, जरांगे पाटलांच्या कानामध्ये मंत्र द्यायचा, असा काही कार्यक्रम यांचा आता सध्या सुरू आहेत. त्यामुळे यांना भुजबळांच्या बाबतीत किती सहानुभूती आहे किंवा जरांगे पाटलांच्या बाबतीत यांचा किती पाठिंबा आहे हे सुद्धा लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहावं. हेतू आमचा हाच एक असतो की राजकारणी नेहमी त्यांचं गणित बघत असतात. त्यांना मराठा समाजाची मतं पाहिजे, त्यांना ओबीसी समाजाची मतं पाहिजे, त्यांना भुजबळांना नाराज करायचं नाही, त्यांना जरांगे पाटलांना नाराज करायचं नाही, त्यांना दोन्ही समाजाचे मतं पाहिजे. त्यांना त्यांच्या जागा जास्त निवडून आल्या पाहिजे, त्याच्यातून त्यांना सत्ता मिळाली पाहिजे, सत्तेतून त्यांना पैसा मिळाला पाहिजे, खुर्ची मिळाली पाहिजे, कोणाला आरक्षण मिळालं पाहिजे की जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे. याच्याशी राजकीय नेत्यांना काही देणं घेणं नसतं. हेच आपल्याला यातून स्पष्ट करायचंय. त्यामुळं लोकांनी निर्णय घ्यायचा आहे की या अशा लोकांवर किती विश्वास ठेवायचा आणि किती नाही. त्यामुळं जरांगे पाटील काय बोलतात आणि भुजबळांनी सांगितलं की जर माझ्या पक्षालाही माझी गरज नसेल किंवा सरकारला माझी गरज नसेल, माझी काय अडचण होत असेल तर मला सांगा, मी एका मिनिटात राजीनामा देऊन टाकतो. आणि कुणीतरी त्यांना विचारलं, छगनराव भुजबळ कसं नाशिकमधून निवडून येतात असं जरांगे पाटील बोलले. त्यावर भुजबळांनी पण सांगितलं, मी जनतेतून निवडून येईल, नाशिकमधून निवडून येईल निवडून मी. जे अशा पद्धतीचं जे काही ओबीसींना जे काही आव्हान आहे किंवा जरा भुजबळांनी सांगितलं की मग तुम्ही जर असं म्हणत असाल किंवा तुम्ही जर मला जर टार्गेट करत असाल तर मी राज्यात अनेक ठिकाणी अनेक उमेदवार पाडू शकतो. या गोष्टीचं सुद्धा आता लोकांनी तारतम्य ओळखलं पाहिजे. त्यामुळे ही लढाई कुठं चालली, कशा प्रकारे चालली, जातीवर चालली का, दोन जातीमध्ये तेढ निर्माण होतोय का, या गोष्टी पण लोकांनी टाळल्या पाहिजे असं आपलं मत आहे. तुर्तच आपण इथं थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.